BEd CET 2025 जी एक्झाम डेट आहे ही आहे 24, 25 आणि 26 मार्च। तर विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची या अगोदर आपण व्हिडिओ दिला होता, परंतु भरपूर विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये। तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे। जी ईमेल आयडी आणि पासवर्डनी तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे तो ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करा। साइन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट होणार, तिथून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट होत आहे। इन्सर्ट झाल्यानंतर हॉल तिकीटचं ऑप्शन आपल्याला ऑलरेडी दाखवलेला आहे, इथे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ते। तर इथे गेट हॉल तिकीटला जर आपण क्लिक केलं तर बघू शकता इथे खाली जर आलं तर अशा प्रकारे भरपूर विद्यार्थ्यांना ऑप्शन येत आहे म्हणजे हॉल तिकीटचं, परंतु यावरती क्लिक नाही होत आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना हा अडचण जात आहे। तर यामध्ये आपण अंदाज असा लावू शकतो, कारण BEd CET 2025 हॉल तिकीटचं तुम्हाला ऑप्शन आलेला आहे म्हणजे तुमचा फॉर्म फिलअप झालेला आहे, तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु ते लाईव्ह म्हणजे व्हिजिबल करून दिलेलं नाही आहे। तर असं असू शकते की तुमचा पेपर 26 ला सुद्धा असू शकते, कारण 24, 25 आणि 26 तीन दिवस पेपर आहे तुमचे। तर 26 ला जर तुमचा पेपर असेल त्यामुळे हे ऑप्शन व्हिजिबल नसेल, कारण 7 दिवस अगोदर जर हॉल तिकीट येते असं CET कडून सांगण्यात आलेलं होतं। तर 26 ला जर तुमचा पेपर असेल त्यामुळे व्हिजिबल नसू शकते असं आपण म्हणू शकतो। तर ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड झालेले असेल त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्स करा की आमची हॉल तिकीट डाउनलोड झालेली आहे, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा लक्षात येईल की आमचा पेपर लेट असेल म्हणून आमची हॉल तिकीट आलेली नाही आहे। तर तुम्ही तुमची हॉल तिकीट इथूनच डाउनलोड करू शकता, दुसरं कोणतंही ऑप्शन अजून तरी CET कडून देण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा, हॉल तिकीट येईल, ऑप्शन आलेले आहे म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे। आपल्यापर्यंत जर कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळाल्या पाहिजे।